नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कामधेनू दूध संस्था ही कामधेनू समूहाची आणि सभासदांची मातृसंस्था असून तिला पुन्हा पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी संचालकांसह सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दूध संस्थेने पुन्हा उभारी घेतली आहे असे मत इचलकरंजी मर्चंट बँकेचे संचालक विजय कामत यांनी व्यक्त केले. ते हेरले येथे आयोजित कामधेनू दूध संस्थेच्या 48व्या आणि कामधेनू पतसंस्थांच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या कामधेनू समूहातील श्री कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या 48व्या आणि श्री कामधेनूक पतसंस्थेच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना इचलकरंजी मर्चंट बँकेचे संचालक विजय कामत म्हणाले की या कामधेनू समूहाने गावातील शेतकरी शेतमजूर यांना आर्थिक सक्षम करण्याची भूमिका आजपर्यंत घेतली आहे. कामधेनू दूध संस्था ही या समूहाची मातृसंस्था असून तिला उभारी देणे ही संचालक आणि सभासदांची जबाबदारी आहे. यावेळी बोलताना कामधेनू समूहाचे प्रमुख आदगोंडा पाटील म्हणाले की कामदेव दूध संस्थेला पुन्हा उभारी येत असून दूध उत्पादन वाढीसाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सभासदांनी त्याचा लाभ घेऊन संस्थेत दूध पुरवठा करावा. जादा फरक बिलाचे आमिष दाखवून दूध उत्पादकांची फसवणूक होत आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. फरक बिल जादा द्यायचे असेल तर संस्थेची आर्थिक बाजू सक्षम असणे गरजेचे असते, हेही दूध उत्पादकांनी तपासून पाहावे. पतसंस्थेने अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवले आहेत. संस्था स्वबळावर उभी असून त्याचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, चंद्रप्रभा सेवा सोसायटीचे चेअरमन बाले चांद जमादार, कर्मवीर भाऊराव पाटील, संस्थेचे संचालक अमोल पाटील, कुणधर इंगळे, शरद निंबाळकर, गोविंद आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. कामधेनू दूध संस्थेचे सचिव बाळासाहेब सुतार यांनी कामधेनू पतसंस्थेचे सचिव अभय शेट्टे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्यासह विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या युवकांचा, जादा दूध उत्पादन करणाऱ्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. या सभेला इचलकरंजी मर्चंट बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन गजानन लोंढे, संचालक चंद्रकांत बिदंगे, बाळासो बरगाले, दीपक काटकर, ए.बी. चौगुले, बाबासाहेब चौगुले, रियाज जमादार, अर्जुन पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, महावीर चौगुले यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.